नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, मी महेश खरात, शिल्पनिर्देशक कातारी, देवगिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर. आज आपण हॅमर म्हणजे हातोडा या पाठाची सविस्तरपणे माहिती घेऊया. या पाठामध्ये आपण हॅमरचा परिचय, हॅमरचे मुख्य भाग, हॅमरचे प्रकार, तसेच हॅमरची निगा व काळजी कशी ठेवायची याबद्दल माहिती घेणार आहोत. परिचय. हॅमर हे मशीन शॉपमध्ये वापरले जाणारे एक मूलभूत साधन आहे. मशीन शॉपमध्ये फिटिंगची आणि मशीनिंगची निरनिराळी ऑपरेशन करत असताना जसे की पंचिंग, बेंडिंग, स्ट्रेटनिंग, चिपिंग, फोर्जिंग, हॅमरिंग, क्लॅम्पिंग तसेच रिवेटिंग आपण हॅमरचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. नेक्स्ट आहे पार्ट्स ऑफ हॅमर. हॅमरचे मुख्यतः दोन भाग आहेत, हॅमर हेड आणि हँडल. हॅमर हेड हे जनरली स्टील, कॉपर, ब्रास, रबर अशा वेगवेगळ्या धातूपासून बनवले जातात. तर हँडलसाठी आपण वूड, फायबर ग्लास व मेटलचा वापर करत असतो. आता आपण हॅमर हेडमध्ये कोणकोणते भाग आहेत व त्याचा काय उपयोग आहे याबद्दल माहिती घेऊया. नंबर 1, फेस. फेस हा हॅमरचा जॉबवर प्रहार करणारा भाग आहे. फेसला किंचित बहिर्गोल आकार दिलेला असतो. या बहिर्गोल आकारामुळे फेसच्या कडेचे खोल ठसे जॉबवर उमटत नाहीत. चिपिंग, बेंडिंग, पंचिंग इत्यादी कामे करत असताना आपण फेसचा उपयोग करत असतो. त्यानंतर आहे पिन. हेडमध्ये पिन हे फेसच्या विरुद्ध बाजूस असते. त्याचा उपयोग जॉबला निरनिराळे आकार देण्यासाठी होतो. पेनचे बॉल पेन, क्रॉस पेन, स्ट्रेट पेन असे निरनिराळे आकार असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत चिक. हॅमर हेडच्या फेस व पिन यामधील भाग म्हणजे चिक होय. त्यावर हॅमरचे वजन व कंपनीचे नाव कोरलेले असते. नेक्स्ट आहे आय होल. हेडमध्ये हॅमरचे हँडल पक्के बसवण्यासाठी हँडलच्या मापाचे आय होल चिकमध्ये ठेवलेले असते. त्यानंतर आहे हॅमरचे प्रकार. पेनच्या आकारावरून हॅमरचे काही मुख्य प्रकार पडतात, ते आपण पाहूयात. त्यामध्ये आहे बॉल पेन हॅमर. या हॅमरच्या पेनचा आकार अर्धगोलाकार असतो, त्यामुळे त्यास आपण बॉल पेन हॅमर असे म्हणतो. या हॅमरचा उपयोग धातूच्या कामासाठी व फॅब्रिकेशनसाठी वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. क्रॉस पेन हॅमर. या हॅमरच्या पेनचा आकार सरळ असतो, परंतु हँडलला काटकोनात असतो, म्हणून त्यास आपण क्रॉस पेन हॅमर असे म्हणतो. या हॅमरच्या पेनचा वापर एकाच दिशेने मेटल पसरवण्यासाठी आणि जॉबच्या आतील वक्राकार भाग व शोल्डर्स ठोकण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे स्ट्रेट पेन हॅमर. या हॅमरच्या पेनचा आकार सरळ असतो, परंतु हँडलला समांतर असतो, त्यामुळे यास आपण स्ट्रेट पेन हॅमर असे म्हणतो. या हॅमरचा स्ट्रेट पेनचा उपयोग जॉबच्या आतील कोपरे ठोकण्यासाठी आपण करत असतो. त्यानंतर आहे क्लॉ हॅमर. या हॅमरला आपण मराठीत नखेयुक्त हातोडा असेही म्हणतो. या हॅमरचा उपयोग खिळे ठोकण्यासाठी व काढण्यासाठी आपण करत असतो. त्यानंतर आहे स्लेज हॅमर. या हॅमरला आपण जड हातोडा किंवा लोखंडी हातोडा असेही म्हणतो. या हॅमरचा उपयोग बांधकाम, लोखंडी वस्तूचे तुकडे करणे, खिळे ठोकणे आणि मोठ्या वस्तूवर जोरदार आघात करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे सॉफ्ट हॅमर किंवा रबर मॅलेट. ज्या ठिकाणी जॉबच्या सरफेसचे नुकसान होऊ न देता काम करावयाचे असते, त्या ठिकाणी आपण सॉफ्ट हॅमरचा उपयोग करतो. या पाठाचा शेवटचा पॉइंट आहे निगा व काळजी. हॅमरचा वापर करण्यापूर्वी आपण हँडल हॅमरच्या आयहोलमध्ये फिट आहे की नाही, हँडल कुठे तुटलेले किंवा चिरलेले तर नाही ना, तसेच हॅमरच्या फेसला ग्रीस किंवा तेल लागलेले नाही याची पूर्णपणे खात्री करूनच काम करावे. तसेच हॅमरचा वापर करण्यापूर्वी योग्य वजनाच्या आणि योग्य प्रकारच्या हॅमरचीच निवड केली पाहिजे.